सिद्धी वायाची उपाधी दंड धर्म भावी विनसेल न करे निसंदेह भाव जर नसला दादा अंतःकरणामध्ये जर भगवंताला ठेवायचं तर अंतःकरण शुद्ध लागतं. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याच्याच अंतःकरणामध्ये देव बसतो. इकडं तिकडं देवाला शोधून काहीही उपयोग नाही. अगोदर स्वतःचं अंतःकरण निर्मळ करा, त्यामध्ये भगवान परमात्म्याला प्रस्थापित करा. स्वतःच्याच हृदयाचं स्वतःनं दर्शन घ्या. इकडं तिकडे देवाला बघून उपयोग नाही. देव इकडं सापडत नाही. कारण हृदयी प्रगटे राम कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम नाम मग राम नामे उपटे. अगोदर कंठामध्ये प्रेम पाहिजे, मनामध्ये ओढ पाहिजे भगवत भक्तीची, तेव्हा देवाची प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी होत असते. मग मौली ज्ञानावरही म्हणतात वेगळ्यामध्ये येणे नव्हे तिथे वायाची उपाधी बंद धर्म भावी विना देव न कळे ही संदेह. मनात जर भाव नसेल तर देव करतो का नाही करत. मी अजून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला भावाचा. एक माणूस होता, एक माणूस होता भक्ती खूप पूजा अर्चा, तो भगवान प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करायचा, हात लावायचा, मुली वगैरे अगरबत्ती धूप त्या ठिकाणी लावायचा, पूजा वगैरे त्या ठिकाणी पूजा अर्चा सगळं काही करायचा. पण भरपूर दिवस झाले पूजा अर्चा केली पण प्रभू श्री रामचंद्र कधी प्रसन्न झाले नाही. खूप दूध जाळे, अर्धा आयुष्य गेलं दूध जाऊन पण देव काही प्रसन्न झाले नाही. मग आता काय करायचं म्हणे, आपण भरपूर दिवसांपासून पूजा करतोय, देव काही प्रसन्न व्हायला तयार नाही. मग आता आपण प्रभू श्री रामचंद्रांची इथून पुढे पूजा करायची नाही. आपण श्रीकृष्णाची मूर्ती आणून श्रीकृष्णाची पूजा करू. कृष्णाची मूर्ती आणि श्रीकृष्णाची पूजा केली. आता मला सांगा, भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे आहेत का? नाही. भगवान श्रीकृष्णाची पूजा चालू केली, जवळ मूर्ती होती प्रभू श्री रामचंद्राची पूजा करता करता त्या मूर्तीकडे ध्यान गेलं. म्हणजे अरे आपण भगवान कृष्णांची पूजा करतोय, आपण एवढा दिवस प्रभू श्री रामचंद्रांची पूजा केली, हे काय आपल्याला प्रसन्न झाले नाही. आता भगवान श्रीकृष्णांची पूजा करताना जो धूप आपण लावणार आहे, जो आपण दिवा जाळणार आहे, जो विधी करणार आहे, याचा वाद प्रभू श्री रामचंद्रांना नको. कारण जेव्हा तिला मूर्ती होती मला कापसाचे गोळे घेतले आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या नाकात घातले, मूर्तीच्या नाकात घातले. नाकात घातल्याबरोबर देव प्रकट झाले. कसं काय? नाकात घातल्याबरोबर देव प्रकट झाले. आता त्याला आश्चर्य वाटलं म्हणे, एवढ्या दिवस आपण पूजा केली मग देव काही प्रसन्न झाले नाही, पण कापसाच्या गोळ्यामध्ये काय ताकद आहे की आपण नाकात घातल्याबरोबर देव प्रसन्न झाले. देवाला विचारलं, देव म्हणे बाबा एवढे दिवस तू धूप जाळला, सगळं काही केलंच म्हणे, पण तुझं अंतःकरण शुद्ध नव्हतं. पण आता तुला जाणीव झाली, तू माझ्या नाकात कापसाचे गोळे घातले, म्हणजे माझा श्वास बंद केला, म्हणजे तुला असं वाटलं की माझं अस्तित्व इथं आहे, माझं अस्तित्व इथं आहे. म्हणजे भावी विना देव न कळे निसंदेह. भाव जर नसला तर देव कळत नाही. अंतविषय झाले स्वभाव आहे बाकी. कारण जसं आपण परमार्थ करतो तसंच आपल्याला भक्तांच्या जगद्गुरु तुकोबराय सांगतात बघा, परमार्थ करताना संसार करून परमार्थ सुद्धा आपण नेटनेटकं केलं पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात असं वैसा येते म्हणजे आठवण्याची नाही, देहीचं विदेही मनोदशा. म्हणजे आम्ही या कलियुगामध्ये राहतो आणि संसार करतो, पण याला कदाचित संसार करता 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 आपण सारखा संसाराच्या गाडीत पडतो. भगवंताची आपल्याला कुठे आठवण राहिलेलीच नाहीये. पण संसार सुद्धा आपण केला पाहिजे. चोखोवर यांचं एक उदाहरण आहे. कारण चोखोवर स्वतःच्या पत्नीला सांगायचे की आपलं काम आयुष्यभर चालू आहे, पण काम करता 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 सुद्धा चोखोवरची कांता, चोखोवर यांच्या पत्नीचं नाव होतं कांता. म्हणजे ते त्यांना सांगतात की भगवान परमात्म्याच्या नावाची नियमावली तुम्ही स्मरण करा. पण नामस्मरणाला या जीवनामध्ये खूप मोठ्या अशा
प्रकारचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आपण नामस्मरण आपण करायचं, पण आपलं नामस्मरण किती श्रेष्ठ आहे, आपण किती नामस्मरण करतो. नामस्मरण आपण तर केलंच पाहिजे, पण मनामध्ये भाव ठेवून जर आपण पूजा केली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला निश्चितच होते. कारण एक उदाहरण आहे बघा, किती आपण भाव धरून एखाद्या माणसाला अशी सवय असते पूजा करतात पण मनामध्ये भाव अजिबात नसतात. एक उदाहरण आहे, एक गावातला एक मनुष्य होता, त्याला भरपूर परमार्थाची खूप आवड, भक्तीची खूप आवड, भरपूर आवड होती. आणि आवड असल्यामुळे त्या माणसाला असं वाटायचं की जशी आपल्याला आवड आहे भक्तीची तशी आवड आपल्या मुलांना सुद्धा लागली पाहिजे. मग त्यानं काय केलं, आपल्या मुलाला सवय लावलं, पहाटे 4 वाजता उठायचं, देवपूजा करायची, स्नान करायचं, देवपूजा करायची 4 वाजता. पण मुलाला काही आवड नव्हती, मुलाला अजिबात आवड नव्हती. मग त्यानं एक दिवस झाला असता त्या माणसाला गावाला जायचं होतं. गावाला जायचं असल्या कारणानं त्यानं सांगितलं, बाबा उद्यापासून यांना लवकर उठायचं म्हणे, माझी पूजा ही तुला करायची, तुझी पूजा सुद्धा तुला करायची, माझ्या वाट्याची ही पूजा करायची, तुझ्या वाट्याची ही पूजा करायची, दोघांच्याही वाट्याच्या पूजा तुला आता करायचं, लवकर उठायचं म्हणे. असं सांगून त्याच्या वडील गावाला गेलं. दुसऱ्या दिवशी आईनं उठवलं, म्हणे बाबा उठ म्हणे, तुझ्या वडिलांची सुद्धा पूजा तुला करायची, तुझी पण पूजा तुलाच करायची म्हणे, उठ म्हणे. उठवलं आईनं. उठलं कसा खूप राग आला, पण उठला, पूजा वगैरे उरकवली. 2-3 दिवस गेले, खूप राग आला, रोजची पूजा, रोजची कटकट. मग काय केलं जरा, आईला म्हणे, आई एकटीनं एकदा सांगू घालून आणतो म्हणे देवाला. सगळे देव घेतलं, विहिरीवरती घेऊन गेला, सगळे देव घेतले, विहिरीवरती घेऊन गेला, सगळे देव बादलीत टाकले. एवढं एकटी स्नान घालायचं म्हणे आता यांना. सगळे देव घेतले, बादलीत बुडवले, विहिरीत बादली घातली. मग झालं असं, जे देव हलके होते ते वर आले, जे जड होते ते खाली गेले, जे खाली गेले ते खाली राहिले, जे वर आले ते वर आले. बाबानं देव घेतले, घरी आला, देवाला देव मांडले. दुसऱ्या दिवशी आई पण पुन्हा उठवलं आईनं. म्हणे आई म्हणे, बाबा तुला देवपूजा करायची नाही का म्हणे. आई तुला सांगू का, यातलं आता देवपूजा करायचीच नाही म्हणे. नाही का, कारण देवाला सुतक पडलं म्हणे. काय झालं, सुतक पडलं, यांचं भावना आज गेलं, आज भेट वरती आलं, आज दोन्ही आज देवरती आले. आजपासून देवपूजा 13 दिवस होत म्हणे, आजपासून देवपूजा करायची नाही, देवांना सुतक पडलेलं आहे. देवपूजा बंद झाली म्हणे. आई मी सासूरवाडीला जाऊन येतो म्हणे. देवपूजा बंद आहे तोपर्यंत 13 दिवस झाले की पुन्हा वापस येईल देवपूजा करायला. गेला सासूरवाडीला. सासूबाईला खूप आनंद झाला, जावई बापूला बघितलं. सासूबाई म्हणे, बरं झालं म्हणे तुम्ही आले, तुमच्या सासऱ्याला सुद्धा तुमच्या वडिलांनी गावाला घेऊन गेले म्हणे. तुमचे वडील तुमच्या सासऱ्याला गावाला घेऊन गेले, बरं झालं म्हणे. जावई बापू तुम्ही आले, आता आजची ना देवपूजा करा म्हणे. काय करा, देवपूजाची करा म्हणे. खूप राग आला, पण कशी देवपूजा. आता सासूबाईला म्हणे, सासूबाई तुमची देवपूजा करतो म्हणे, तुमच्या देवांची मी देवपूजा करतो, पण मला असं सामान लागतं म्हणे, सुगंधित अत्तर लागतं म्हणे, खूप महागाच्या वस्तू लागतात, तुम्ही आणून द्याल का म्हणे मला. आता देवपूजा करायची. त्यात जावई सासूबाई म्हणे, देईन म्हणे, आणून सगळं आणून दिलं. सासूबाईची घरातली देवपूजा जावयानं केली. खूप असा सुगंध त्या ठिकाणी येत होता. तो सुगंध शेजारणीनं घेतला, शेजारणीच्या नाकाला तो सुगंध गेला. शेजारी म्हणे तुमच्या घरात एवढा वास सुंदर कशाचा येतो म्हणे. म्हणे बोलू नका, आमच्या जावई बापूंची देवपूजा करा म्हणे. अगो तुमच्या जावई बापूंना सांगा काय सामान लागतं तेवढं घ्या, पण एवढी सुंदर जर देवपूजा होतात किंवा म्हणे आमची पण देवपूजा तरीच करून द्या. म्हणजे खूप काळाला देवपूजेपासून पण पुन्हा कुठं गेला, देवपूजा झाला. पुन्हा त्यांची देवपूजा केली. खूप राग आला, यानं ठरवलं आता मुलीच जाऊन जीव द्यायचा. काय करायचं, जिकडे गेलं तिकडे देवपूजाच सांगतात करे, देवाचंच नाव घ्या, देवपूजाच करा. आता काय करायचं म्हणे, विहिरीत जायचं, जीव द्यायचा. गेला बाबा विहिरीकडे. विहिरीत उडी मारायची, तेवढ्यात
विहिरीच्या मालकानं बघितलं. विहिरीचा मालक म्हणे, हो काय करते म्हणे, विहिरीत जीव जाता, विहिरीत जीव देऊ नका म्हणे, काम करायचं जर जीवावर केलं असेल ना म्हणे 2 टायमाचं सोडून 3 टायमाचं जेवण करा, पण आमच्याकडे उपजा करा. काय करा, 2 टायमाचं सोडून 3 टायमाचं जेवण करा, पण पूजा करा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. किती पळाला, घरून पळाला, सासूरवाडीला गेला, सासूरवाडीवरून आत्महत्या करायला गेला, पण आला कुठं, देवाकडं. म्हणजे कितीही पळा आयुष्यामध्ये, कितीही पळा, कितीही पळाला तरी बरोबरीच आहे. एकमेव पुण्य भेटतं ते फक्त हरिनामानं भेटतं. तुम्ही